नाव आहे तुझं? माझं नाव कन्या उमेश्वर मरसकर. मी वर्ग 6वी मध्ये शिकते. 6वी मध्ये शिकतं. हां, तर कोणत्या विषयाचे प्रश्न काढले तू? मी ना मराठी विषयावरचे प्रश्न काढले. कोणता पाठ? अनुभवाच्या खाणी. अनुभवाच्या खाणी. किती दिवस लागले काढायला? 4 दिवस. 4 दिवस. किती काढले एकूण टोटल? 1215. 1215 एका पाठावर. हो. हां, ठीक आहे. अजून कोण काढले समोर? कोण? तू. हां, अंकुश. हां, सांग. 1098 प्रश्न काढले. 1098 काढले का? अरे वा. आणि कोणता पाठ कोणत्या पाठावर काढले? पाठ कोणता होता? अनुभवाच्या खाणी. अनुभवाच्या खाणी. पाठ 4था. हो. वा. तू किती काढले? मी ना 1099. काय नाव आहे तुझं? रोशनी राधेश्याम. 1099 काढले. हां, पाठ कोणता? अनुभवाची खाणी. तू पण अनुभवाच्या खाणी. वा वा, बढिया. किती दिवस लागले काढायला? 4. तुला पण 4 दिवस. हां, नंतर कोण काढले आणखी? काय नाव तुझं? मयुरी मंगेश खंडाते. हां, तर किती प्रश्न काढले? 995. अरे वा. किती दिवस लागले काढायला? 4. तुला पण 4 दिवस. किती म्हणजे रात्री जागली का? किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. हां, ठीक आहे. काय नाव? किती प्रश्न काढले? हां, 500. हां, ठीक आहे. किती दिवस लागले? 4 दिवस. पाठाचं नाव काय? अनुभवाच्या खाणी. तू पण. वा वा, बढिया बढिया. आता सगळेजण उभे व्हा. सगळ्यात जास्त कोण काढले? हां, 1 नंबर. दुसरा नंबर, 2 नंबर, 3 नंबर हां अंकुश, 4 नंबर मयुरी, 5 नंबर प्रज्ञा. वा वा वा. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा रे बाकीचे. बढिया बढिया. काढून आणले ना? तर त्याच्यावर आधारित मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ठीक आहे? तर त्याची प्रश्नाची उत्तरं बरोबर द्यायची. तर शाळेमधून एक कोणती तरी गोष्ट घडली होती. ते कोणती गोष्ट घडली होती? कोण सांगते? हां, कोणता उपक्रम होता? हां, एक स्पर्धा होती. ठीक आहे. शाळेतून घरी आल्या आल्या एक सौरभ नावाचा मुलगा आहे, तो त्यानं दप्तर खाली ठेवलं. तेव्हा त्याला आजी काय म्हणाली होती? का बरं आहे? अजून काही म्हटली का समोर? हां, खूप खुश दिसतोय. काहीतरी काय असणार? काहीतरी घडलं असतं. हां, मग तो मुलगा काय म्हणाला? माझ्या शाळेत खूप मोठी एक गोष्ट घडली. ती खूप खुशीची होती. मग तो त्यावर आजी म्हणाली, त्याला काहीतरी म्हणाली. आई कुठे गेली होती त्याची? हां, मग ती गोष्ट काहीतरी तो त्याला आजीला सांगायला लागला. तर त्याला काय मिळालेलं होतं? प्रमाणपत्र. हां, अजून? आणि एक पुस्तक मिळालेलं होतं. बरं, बक्षीस म्हणून काय मिळालेलं होतं? जे प्रमाणपत्र आणि पुस्तक. हां, पुस्तक कोणतं होतं? म्हणी आणि वाक्यप्रचार या नावाचं पुस्तक होतं. बरं, कोण होतं त्याचं, त्या पुस्तकाचं लेखक? डॉक्टर अरुण जोशी. हां, बरं, त्यांना ते पुस्तक दुमडायला नको म्हणून कुठे ठेवलं होतं? बॅगेमध्ये. का ठेवलं होतं? म्हणून. हां, सौरभचा त्या स्पर्धेमध्ये कोणता क्रमांक आला होता? त्या स्पर्धेचं नाव काय होतं? नाही, अजून काहीतरी नाव होतं त्या स्पर्धेचं. अनुभवाच्या खाणी समृद्ध करतो वाणी. हां, मग त्यानंतर मग त्याच्या शाळेमध्ये आणखी एक उपक्रम झाला होता. तो कोणता उपक्रम घेतला होता शाळेमध्ये? एक लेखकाच्या संदर्भात होता. नाही, लेखकाचा.
एक उपक्रम होता लेखकाचा. लेखक शाळेमध्ये त्यांच्या भेटीसाठी यायचे. लेखक आपल्या भेटीला. हां. मग एक म्हणीचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांच्या शाळेमध्ये एक स्पर्धा होती अजून दुसरी. त्या स्पर्धेचं काय नाव होतं? म्हण आणि वाक्यप्रचार. हां. त्याची अट काय होती? कशावर आधारित होती? ती म्हणी कशावर आधारित तयार करायच्या होत्या? हो, पण कशावर आधारित? मन कशावर तयार करायची होती? कोणते तरी अवयव होते ना कशाचं तरी. हा, त्या म्हणी झाल्या. मी कशावर आधारित म्हणी तयार करायच्या होत्या? शरीराचे अवयव. ठीक आहे, बढिया बढिया. टाळ्या वाजवा. हां, ठीक आहे, छान, मस्त. अजून तरी तुम्ही प्रश्न काढले पण बरोबर तुम्ही त्याचं उत्तर अजून चांगल्या प्रकारे देऊ शकले असते. ठीक आहे.